अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वांना. स्वामी पुण्यतिथी 9 ते 15 एप्रिल. सुवर्ण संधी सोडू नका. जीवनाचं सोनं करणारी स्वामी महाराजांची सर्वात प्रभावी सेवा आहे. ही सेवा केल्याने मोठ्यात मोठ्या इच्छा पूर्ण होतात. संकट, अडचणी, दुःख, दारिद्र्य दूर होतं व स्वामी महाराजांची कृपा कायम त्या भक्तावर राहते. ही संधी सोडू नका. सुवर्ण संधी आहे. स्वामी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त ही सेवा करायची आहे. ही सेवा केल्याने तुमच्या जीवनाचं सोनं स्वामी नक्की करतील. विश्वास ठेवून ही सेवा करा. स्वामी महाराजांची पुण्यतिथी जवळ येत आहे, तर ही सेवा करायला तुम्हाला विसरायचं नाही. आपण कोणतीही सेवा करतो त्या सेवेचे फळ स्वामी नक्की देतात. प्रत्येक भक्ताला देतात. फक्त आपला विश्वास असायला हवा की स्वामी महाराजांची आपण कोणतीही सेवा करत आहोत त्या सेवेमध्ये आपल्याला स्वामी फळ नक्की देणार आहेत. श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी. महासमाधी दिन हा स्वामी भक्तांसाठी अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा दिवस आहे. स्वामी समर्थ हे भगवान दत्तात्रेयचे तिसरे पूर्ण अवतार मानले जातात. तर आपण स्वामी महाराजांची कोणती सेवा करावी? या दिवशी स्वामींची अक्कलकोट येथे समाधी आणि सर्व मठ अतिशय चैतन्यमय असते. असे मानले जाते की या दिवशी केलेली उपासना अधिक प्रभावी ठरते आणि भक्तांना स्वामींच्या प्रत्यक्ष उपस्थितीचा अनुभव येतो. स्वामी समाधी घेताना मी गेलो नाही, मी जिवंत आहे, मी कुठेही गेलो नसून याच वटवृक्षाखाली व अक्कलकोटात सूक्ष्म रूपाने वावरत आहे असा आशीर्वाद दिला होता. त्यामुळे त्यांची पुण्यतिथी ही मृत्यूची नाही तर त्यांच्या शाश्वत अस्तित्वाची स्मृती आहे. पुण्यतिथीच्या दिवशी स्वामींची मनोभावे सेवा जसे की श्री स्वामी समर्थ नामजप, स्वामी चरित्र सारामृत वाचन आणि महाअभिषेक केला जातो. भक्तांच्या आयुष्यातील अडचणी, मानसिक चिंता व आर्थिक समस्या दूर होतात. स्वामी महाराजांचे अक्कलकोटमध्ये या दिवशी विशेष महाअभिषेक सोहळा आयोजन केले जाते. भाविक दूरवरून येऊन समाधीचे दर्शन घेतात आणि वटवृक्ष समाधी मठात सेवा करतात. या दिवशी अन्नदानालाही खूप महत्त्व आहे. पुण्यतिथीला अन्नदान करण्याचे मोठे महत्त्व आहे. स्वामी समर्थ हे भक्ताच्या भुकेची काळजी घेणारे माऊली आहेत. तर या दिवशी अन्नदान आपण गरजू व्यक्तीला नक्की करावे. या दिवशी भाविक स्वामींच्या मूर्तीवर किंवा फोटोवर अभिषेक करतात, त्यांना नैवेद्य अर्पण करतात, स्वामी समर्थ नामजपाचा संकल्प करतात. अनेक भक्त या दिवशी उपासना देखील करतात. तर आपण स्वामी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त कोणतीही सेवा करतो त्या सेवेचे फळ स्वामी नक्की देतात. सर्वात प्रभावी अशी सेवा आहे. ह्या सेवेला खूप महत्त्व आहे. तुम्हीही मोठ्यात मोठ्या अडचणीमध्ये आहात, संकटामध्ये आहात, मूलबाळ होत नाही, लग्न होत नाही, मनासारखी नोकरी मिळत नाही, बाधा आहेत, वाईट नजर लागली आहे, कोणाची निगेटिव्ह गोष्टी घडत आहे जीवनामध्ये, कोणत्याही चांगल्या गोष्टी घडत नाहीत, भरपूर कष्ट मेहनत करूनही यश मिळत नाही, सतत मनामध्ये काही ना काही वाईट विचार सुरू असतात. यासाठी तुम्ही स्वामी महाराजांची सर्वात प्रभावी ही सेवा करायला विसरू नका. ही सेवा कशी करायची आहे संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. तर या व्हिडिओला तुम्ही एक लाईक अवश्य करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. स्वामी महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त 9 ते 15 एप्रिल सुवर्ण संधी आहे. तुम्हाला ही सेवा करायची आहे. अगदी वेळात वेळ काढून ही सेवा करा. सर्वात प्रभावी अशी सेवा स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचे पारायण. अगदी तुम्हाला जमेल तेवढी सेवा करा. असे नाही की तुम्हाला एवढी सेवा करावी लागेल किंवा या वेळेचे बंधन आहे, असे कोणतेही बंधन नाही. फक्त काही नियम पाळणे खूप गरजेचे आहे. आपण कोणतेही पारायण स्वामी महाराजांची, दत्त महाराजांची सेवा करतो त्यामध्ये आपल्याला नियमाचे पालन करावेच लागते. कारण आपल्या हातून कोणत्याही वाईट निगेटिव्ह गोष्टी घडू नये व आपल्या गुरूंचा आशीर्वाद कायम आपल्यावर असायला हवा. आपल्या काही जीवनामध्ये अडचणी, समस्या आहेत त्या दूर करणारे आपले स्वामी आहेत, आपले दत्त महाराज आहेत. तर आपण काही चुका होण्यापासून नक्कीच टाळायच्या आहेत. तर तुम्हाला नियम फक्त 2-3 नियम पाळायचे आहेत व ही सेवा करायला सुरुवात करायची आहे. सर्वात प्रभावी जीवनाचं सोनं करणारी सेवा आहे स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे पारायण. तुम्हाला जमेल ते करा. तुम्ही 1 ते 21 अध्याय आहेत. तुम्हाला 9 एप्रिल 9 ते
15 एप्रिलपर्यंत ही सेवा करायची आहे. तर असं नाही की माझ्याकडे वेळ कमी आहे, मला वेळच मिळत नाही, बरेच कामे आहेत. तुम्हाला कामातूनच वेळ काढून ही सेवा करावी लागणार आहे. कारण आपण स्वामींची सेवा करतो. त्या सेवेमध्ये आपण कोणतीही सेवा आपल्या वेळेनुसार किंवा आपले स्वामी आहेत, आपल्या स्वामींची सेवा करायला आपल्याकडे वेळेची गरज नाही, तर आपल्या मनामध्ये विश्वासाने करायचीच आहे, तर आपण कोणत्याही अडचणीतून मार्ग काढून ही सेवा करतो. तर तुम्हालाही ही सेवा करायची आहे. स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे पारायण अवश्य करायचं आहे. 1 ते 21 अध्याय आहेत. तसेच गुरुचरित्र पारायण करण्यालाही खूप मोठे महत्त्व आहे. गुरुचरित्र पारायण नक्की करा. वास्तुदोष, पितृदोष, ग्रहदोष, घरामध्ये सतत भांडणं होत आहेत, घराला कोणाची वाईट नजर लागली आहे, मोठ्यात मोठा आजार आहे, घरामध्ये भरपूर कष्ट मेहनत करूनही पैसे टिकत नाहीत, सतत काही ना काही समस्या अडचणी चालू आहेत, तर यासाठी तुम्ही गुरुचरित्र पारायण ही नक्की करा. नियम आहेत. स्वामी चरित्र सारामृताचे पारायण करता तेव्हा तुम्ही मुलबाळ होण्यासाठी करणार असाल तर ब्रह्मचार्याचे पालन नाही केले तरीही चालेल. मांसाहार अगदी कोणतीही सेवा करता त्यामध्ये मांसाहार पूर्ण वर्ज्य करायचा आहे. तसेच तुम्ही अन्न वर्ज्य करायचं आहे. कोणाच्याही घरी जेवण करायचं नाही. अगदी तुम्ही बाहेर कुठे आहात तर तिथे तुम्ही करू शकता, पण असं कोणाच्या घरी नातेवाईकामध्ये कुठेही जाऊन तुम्ही अन्न घ्यायचं नाही. या दिवशी अन्न वर्ज्य करायचं आहे. तर आपण हे पारायण करत आहोत त्या काळामध्ये आपलं गाव सोडून कुठेही बाहेर जायचं नाही. एवढे नियम आहेत. गुरुचरित्र पारायण करायचे असेल किंवा सारामृताचे पारायण करायचे असेल तर कांदा लसूण वर्ज्य करा. कांदा लसूणही तुम्हाला वर्ज्य करावा लागेल. पहा, आपल्या जीवनामध्ये सोन्याचे दिवस कल्याण होण्यासाठी स्वामी महाराजांची सेवा करत आहोत, तर काही नियम आपण अवश्य पाळा. काही नियम पाळून आपण कोणतीही सेवा करतो त्या सेवेचे फळ नक्की मिळतं. मनामध्ये भरपूर भक्तांच्या स्वामी सेवा करायची इच्छा असते, पण काही कारणाने मनामध्ये भीती असते की आपण सेवा करत आहोत किंवा पारायण करायचं आहे, त्या काळामध्ये आपल्या हातून काही चुका होणार आहेत का, आपल्याकडून काही चुकले तर स्वामी आपल्याला शिक्षा देतील का, आपल्या घरामध्ये काही वाईट गोष्टी घडतील का. तर मनामध्ये कोणत्याही निगेटिव्ह गोष्टी न आणता आपण स्वामी महाराजांचे स्वामी चरित्र सारामृताचे पारायण करावे, गुरुचरित्राचे पारायण करावे. आपण मनामध्ये विचार ठेवले, निगेटिव्ह विचार ठेवले की माझ्यासोबत या गोष्टी घडतील, त्या गोष्टी घडतील, तर त्या गोष्टी नक्की घडतात. म्हणून आपण वाईट गोष्टींचा विचार न करता फक्त पॉझिटिव्ह करा. स्वामी महाराजांना तुम्ही बोलायचं आहे, प्रार्थना करायची आहे. स्वामी, मी मनापासून करत आहे, तुमची पारायण सेवा करत आहे. यामध्ये कोणत्याही अडचणी, संकट येऊ देऊ नका. काही चुकले तर क्षमा मागायची आहे, पण हे पारायण करायचं आहे. आपण पारायण करतो तेव्हा आपली वास्तू शुद्ध होते, वास्तुदोष दूर होतो. घरामध्ये भांडणं चालू आहेत, मोठ्यात मोठा आजार आहे, संकट, समस्या आहेत, तुमच्या मोठ्यात मोठ्या इच्छा आहेत, त्या पूर्ण होण्यासाठी आपण काही सेवा अवश्य करायच्या आहेत. तर स्वामी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त आपण ही सेवा करा. स्वामी चरित्र सारामृताचे पारायण, गुरुचरित्र पारायण करण्यालाही खूप महत्त्व आहे. सुवर्णसंधी आहे, सोडू नका. काहीही करणं शक्य नसल्यास स्वामी महाराजांचे नामस्मरण करा. संकल्पयुक्त पारायण अवश्य करा. तुम्ही तुमच्याकडे वेळ असेल त्या वेळेमध्ये करू शकता. वेळेचे कोणतेही बंधन ठेवायचे नाही. तर विश्वास महत्त्वाचा आहे. स्वामी महाराजांवर विश्वास ठेवतो जोही भक्त विश्वासाने सेवा करतो त्या भक्ताच्या इच्छा स्वामी नक्की पूर्ण करतात. तर कोणतेही आपण श्री गुरु चरित्र पारायणही करत आहोत त्यामध्येही असे मनामध्ये निगेटिव्ह विचार करू नका. तर आपल्या जीवनाचं कल्याण, जीवनाचं सोनं होण्यासाठीच आपण सेवा करत आहोत. तर कोणतेही गुरु आपले स्वामी महाराज आपली आई आहेत, आपले सर्वस्व स्वामीच आहेत, तर ते कोणत्याही आपल्या मुलाला कोणतीही शिक्षा देत नाहीत. तर आपले हे विचार, मनामध्ये जे विचार चालू आहेत ते विचार तुमचे नसून जे वाईट शक्ती आहेत त्या तुम्हाला हे विचार मनामध्ये आणत आहेत. स्वामी महाराजांची सेवा करण्यासाठी ही खूप पुण्यवान व्यक्ती लागतो. आपण सेवा करत आहोत तर आपल्या हातून खूप मोठे गोष्टी घडत आहेत, पुण्याच्या गोष्टी घडत आहेत, तर ही सेवा अवश्य करा. श्री स्वामी समर्थ.